श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. पितृपक्षातील 15 दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण केले जाते. त्याचबरोबर बघा, धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालतात. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला न चुकता दररोज आपल्या पितरांची अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे. तर ही सेवा केल्याने आपल्यावरील पितरांचा जो काही त्रास आहे किंवा पितृदोषाचा जो काही आपल्याला त्रास होत आहे तो सर्व त्रास दूर होतो आणि त्याचबरोबर पितृलोक आपल्यावर हे संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्याचबरोबर बघा, जर पितृ आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते. त्यांच्या वाटेमध्ये कधीही कुठल्या गोष्टींचे अडथळे येत नाहीत. तर आपल्याला या पितृपक्षामध्ये दररोज कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पितृपक्षाचा हा काळ पितरांसाठी अर्पण करण्यात आलेला आहे. शास्त्रानुसार हा काळ पितरांचा मानण्यात आलेला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो. तर बघा, यंदा ही तिथी 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्षाची ही तिथी असणार आहे. पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृ ऋणांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच आपल्याला पितृपक्षात दररोज न चुकता आपल्या पितरांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, संकटे आहेत ते सर्व दूर होतात आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होते. घरातील व्यक्तींचे आजारपण असेल किंवा काही बाहेरील बाधा असतील किंवा आपल्या घरामध्ये काही व्यक्तींची प्रगती होत नसते, शिक्षण असूनही नोकरी लागत नाही किंवा लग्नामध्ये अनेक अडचणी येतात, घरातील एखाद्या व्यक्तींचे लग्न लवकर जमत नाही, अशा प्रकारच्या अनेक अडचणी येत असतात. तर बघा, या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने आपल्यावर पितृ आपले संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर बघा, पितृपक्षामध्ये दररोज तर्पण करावे. परंतु ज्यांचे आईवडील हयात आहेत अशा लोकांनी तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही. ज्यांचे आईवडील हयात आहेत अशा लोकांनी दररोज सकाळी लवकर उठावे आणि आपल्या पितरांचे स्मरण करावे. त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि ज्यांना मातापिता नाहीत किंवा ज्यांचे मातापिता हयात नाही किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख तर्पण करावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध मिसळून आणि तीळ मिसळून करावी. तर बघा, त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी. असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि आपले पितरही आपल्यावर संतुष्ट होतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर बघा, पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घातल्याने पितरांचा नेहमी आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा. पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येत असतात असे सांगितले जाते. तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून आपण पितरांना आवाहन करतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्या पितरांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज न चुकता आपल्याला पितरांसाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे. तर बघा, हा दिवा आपल्याला कणकेचा करायचा आहे किंवा जर तुम्हाला कणकेचा दिवा करायचा नसेल तर तुम्ही मातीच्या पंतीमध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता. मात्र बघा, हा दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला जोडवात करून हा दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दाखवायचा आहे आणि त्यानंतर सकाळी प्रथम उठून आपल्याला हा दिवा त्या जागेवरून काढायचा आहे. कारण बघा, आपल्या घरातील लहान मुलांनी हा दिवा पाहायचा नसतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज न चुकता आपल्या पितरांसाठी हा दिवा लावायचा असतो.
तसेच पितृपक्षामध्ये दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि तसेच नकारात्मकता आणि सर्व दोषांपासून मुक्तता मिळते. तर बघा, असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांतीसुद्धा मिळेल आणि पितृदोषही कमी होईल. तसेच पितृपक्षामध्ये दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे आणि आंघोळ करावी. त्याचबरोबर बघा, पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडे ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडे आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नयेत. त्याचबरोबर बघा, पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आणि त्याचबरोबर पितृ देखील आपल्यावर संतुष्ट होतात. तर बघा, जमेल तसे आपण हा मंत्र म्हणायचा आहे. ओम पितृदेवाय नमः. हा अत्यंत साधा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्याने आपल्यावर पितृ संतुष्ट होतात आणि आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो देखील हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. तर बघा, पितृपक्षात आपण नियमितपणे जर पितरांसाठी काही सेवा केल्या तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात. त्याचबरोबर आपल्यावर त्यांचा कृपाशीर्वाद देखील राहतो. तर बघा, ज्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास असतो किंवा ज्या व्यक्तींवर पितृ नाराज होत असतात अशा लोकांना कधीही यशप्राप्ती होत नाही. सतत त्यांच्या कामामध्ये अडचणी येत राहतात किंवा त्यांना यशप्राप्ती लवकर होत नाही. त्याचबरोबर बघा, घरामध्ये कलह भांडणे सतत होतात. आपल्या मुलांबरोबर त्यांचे पटत नाही किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत राहतात. घरामध्ये पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही आणि घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत दुखणे किंवा आजारपण राहते. तर बघा, अशा प्रकारच्या जर त्रासांपासून तुम्हीही जात असाल तर या पितृपक्षामध्ये आपण दररोज न चुकता आपल्या पितरांच्या सेवा करायच्या आहेत. दररोज आपण यातील कुठलीही एक सेवा जरी केली तरी आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर बघा, पितरांचा या पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पंधरवड्यामध्ये जर आपण मनापासून पितरांची सेवा केली, त्यांना मनापासून जर आपण तर्पण केले, त्यांचे श्राद्ध घातले तर पितृ आपल्यावर संतुष्ट होणार आहेत आणि पितृदोष दूर होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण पितृपक्षामध्ये दररोज न चुकता आपल्या या पितरांच्या सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने आपल्यावर पितृ हे संतुष्ट होतात आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला भरभरून पितृ आपल्यावर आशीर्वाद देखील देतात. तर बघा, अशा प्रकारे आपण या पितृपक्षामध्ये दररोज न चुकता आपल्या पितरांची सेवा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पितृपक्षामध्ये पितरांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा पाहिल्या आहेत. तर या सेवा तुम्हाला कशा वाटल्या या नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.